100ला सुरुवात करूया। पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरावर जलसंपदा विभागानं नाराजी व्यक्त केली आहे। महानगरपालिका जोपर्यंत नेमकं किती पाणी रिसायकलिंग करतं याचा हिशोब देणार नाही तोपर्यंत जलसंपदा विभाग अतिरिक्त पाणी मागणीचा प्रस्ताव मंजूर करणार नाही, अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। खासदार निलेश लंके यांनी हा आरोप केलाय। अनेक गावांमध्ये कामं न करता बिलं मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी केंद्रस्तरीय ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तिकीट न मिळाल्यानं कर्जत खालापूर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह गायब असेल अशी चर्चा आहे। येत्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या उन्नतीकरता आवश्यक तरतूद करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं। दिव्यांग मंत्रालयासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा आणि मनुष्यबळाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावणार असंही ते म्हणाले। वीज वाहिन्या जुन्या झाल्यानं मुंबईत वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार सुरू होते। मात्र आता मुंबई ब्लॅकआउटपासून मुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालंय। नव्या कंडक्टरमुळे 2000 मेगावॅट ऐवजी आता 4200 मेगावॅट वीज वाहून नेता येणार असल्याचा दावा महापारेषणनं केला आहे। भिवंडी महापालिकेचा पाणीपुरवठा उद्या 24 तास बंद राहणार आहे। रविवारी सकाळी 11 ते सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। वऱ्हाळा देवी तलाव जलशुद्धी केंद्राच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं 24 तास पाणी बंद आहे। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात जनसंवाद दौरा केला। प्रभागात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांनी आमदार सुनील शेळकेंसमोर समस्यांचा पाढा वाचला। सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गावर 20 जानेवारीपासून मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे। सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे। मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यानं प्रवाशांना याचा लाभ होणार आहे। महावितरण कंपनीचा कर्मचारी ऑन ड्युटी दारू पीत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। संबंधित व्यक्ती भिंगारी कार्यालयातला असल्याचं बोललं जात आहे। ड्युटीवर असताना दारू पिणाऱ्यावर कारवाई होणार का असा सवाल नागरिक विचारतात। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला। या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आलं। मानेरे या गावात एका चाळीत राकेश भोईरकडून अवैध हुक्का पार्लर चालवला जात होता। महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा आक्रमक झाली आहे। सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभाग घेतला। आदर्श पतसंस्थेमध्ये बुडालेल्या पैशांकरता खातेदार महिलेचं आमरण उपोषण सुरू होतं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेल्यावर संबंधित महिलेला भोवळ आली। कराड पाटण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरून अनेक महिने उलटले तरी त्यांना वीज कनेक्शन दिलं जात नाही असा आरोप होतोय। अशात बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलनाचा इशारा दिलाय। पुढील 10 दिवसात कृषी पंपांना वीज कनेक्शन न दिल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव महापालिकेने शहरातील 4,500 मालमत्ता धारकांना जप्तीची नोटीस पाठवली आहे, तर 398 घरांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे।
मुंबई महापालिकेच्या सगळ्याच विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांकरता टोकन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या संदर्भातले निर्देश दिले आहेत। कागदपत्रांकरता नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, कमी वेळेत कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं आयुक्तांकडून सांगण्यात आलं आहे। लोणावळा शहर वाहतूक विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं। यावेळी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली। वाहतूक नियमांचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। जळगावच्या यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला। देशमुख प्लॉट परिसरामध्ये आढळलेल्या या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। चाळीसगाव तालुक्यामध्ये रब्बी हंगाम बहरणार आहे। 23,515 हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली आहे। विहिरींसह पाझर तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सांगलीसह जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। पोलिसांनी घरफोडीसह अन्य 8 गुन्हे उघडकीस आणले। यावेळी पोलिसांनी तिघांना जेरबंद केलं। 8,51,000चा मुद्देमाल जप्त केला। 2 दिवसांपासून सोनं चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सोन्याचे भाव 79,800 रुपये प्रति तोळा आहेत, तर चांदीचे भाव 91,600 रुपयांवर गेले। एक महत्त्वाची बातमी आहे। मस्साजोग बीड इथून बातमी आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सीआयडी कोठडीची मुदत आज संपली आहे आणि त्यामुळे या आरोपींना विशेष मकोका न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मकोका अंतर्गत गुन्हा नोंद झालेल्या सुदर्शन खुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या तिघांसह महेश केदार, विष्णू चाटे आणि प्रतीक घुले यांची सीआयडी कोठडीची मुदत आज संपली आहे। या आरोपींवर हत्येसह मकोकाचा तर काहींवर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल आहे। दरम्यान या आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। तर अजून एक बातमी येते याच प्रकरणातली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती आहे। बीडच्या केज न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल। संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। यासाठीच त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय, पण त्याच्यावर दाखल असणाऱ्या खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे। या प्रकरणी केज न्यायालयात न्यायमूर्ती SV पावसकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, आज इतर जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि दुसरीकडे वाल्मिक कराड याला सुद्धा खंडणी प्रकरण न्यायालयासमोर हजर केलं जाईल, काय सांगाल? बीडमध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामधील जे आरोपी आहेत यामध्ये जे 6 आरोपी आहेत हत्या प्रकरणातील, ज्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्यांची आज जामिनाची मुदत संपते। याच्यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, त्याचबरोबर प्रतीक घुले यासह जे इतर आरोपी आहेत 6 जण ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते। त्यांची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये त्यांची सुनावणी होणार आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांना PCR मिळतो का MCR मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं। तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातील हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी खंडणी प्रकरणामध्ये MCR झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि त्या जामिनाच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। तर तपासी यंत्रणा आणि सरकारी वकील यांनी वाल्मिक कराड यांना जामीन देऊ नये का
तर इतर जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यातील जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याशी छेडछाड केली जाऊ शकते। त्याचबरोबर देशमुख कुटुंब आहे त्या कुटुंबावरती दबाव देखील टाकला जाऊ शकतो। अशा पद्धतीची जी मागणी आहे ती तपासी यंत्रणा आणि सरकारी वकिलांनी केली। तर दुसरीकडे विष्णू चाटे याला सुद्धा MCR झालेला आहे। तो लातूरच्या जेलमध्ये आहे। त्याच्या देखील जामिनाच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो दोन दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। एक तर हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत 6 आरोपी त्यांचं बीडच्या विशेष मोक्का न्यायालयासमोर त्यांना हजर केल्यानंतर त्यांच्यावरती आता PCR मिळणार का MCR मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे या तपासाच्या अंतर्गत जवळपास CID कसून यांचा तपास करते आणि तपासामधून कुठले कुठले मुद्दे समोर आलेले होते, त्याचबरोबर काही वेगळं काही कनेक्शन आलं होतं का हे देखील आता मान्य न्यायालयासमोर मांडलं जाणार आहे। तपासी यंत्रणा आता यामध्ये PCR मागण्याच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करत का तर एक जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुरेश। पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। चाळी सेस इमारती यांचा पुनर्विकास करताना समूह क्लस्टर योजना लागू केली तर प्रत्येक घराला एक पार्किंग मिळू शकेल। त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटणार असल्याचं बोललं जात आहे। कुलाबा सिप्स मेट्रो मार्गिकेच्या स्थानकांवरील रिटेल व्यवसायाकरता जागा भाड्यानं देऊन MMRCनं भरघोस कमाई केली। या जागांच्या भाड्यापोटी MMRCला दरवर्षी 20 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे। पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्याकरता महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत। या अंतर्गत गेल्या 16 दिवसांमध्ये धडक कारवाया करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। पुण्यामध्ये सकाळपासूनच अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे। धुक्याच्या चादरीत पुणे शहर हरवलंय। आज आणि उद्या पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे। चाकण शिक्रापूर कंटेनरच्या थरारक अपघातात एकूण 12 वाहनांचं नुकसान झाल्याची पोलिसांनी नोंद केली आहे। यात 3 गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावातल्या जामनेरमधील खांडवे इथं शेतात चारा आणण्यासाठी जाताना शेतकऱ्याची बैलजोडी विहिरीत कोसळली। यात बैलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता विदेशी सर्पालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी सापांना योग्य अधिवास निर्माण करण्यात येईल। 13 प्रजातींसाठी अधिवास निर्मितीचं काम लवकरच सुरू करण्यात येईल असं समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेतून 4000 बहिणींनी माघार घेतली आहे। सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याची भीती यामुळे लेखी अर्ज करून योजनेतून स्वतःच त्या बाहेर पडल्या आहेत। मुंबई राज्य मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांनी PS, PA आणि OSD यांची नियुक्ती केली आहे तर त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत। उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यालयात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। मुंबई राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो। त्यामुळे आता वित्त विभागाने 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असे आदेश काढलेत। हा आदेश 15 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे। पंढरपूरमधील ईश्वर वठारच्या जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारात अळ्या आढळल्याचं बघायला मिळालं। निकृष्ट दर्जाचं धान्य मिळत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। मुंबई महापालिकेच्या CBSE
ICSE, IB, IGCSE या मंडळाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी यंदाही पालकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। नर्सरीच्या 1242 जागांकरता तब्बल 2700हून अधिक अर्ज आलेले आहेत। चारही बोर्डाच्या 21 शाळांसाठी येत्या 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सोडत काढण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। 10वी 12वीची परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत असून 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर परीक्षा 21 फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार आहे। वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यातला वाद विकोपाला गेल्यानं कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय। या दोघांच्या वादाचा प्रवाशांना फटका बसतोय। शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 10,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे। ही माहिती दिली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता संधी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिक्षक भरती करता संच मान्यता तसंच पटपडताळणी करण्यात येणार आहे। यातून नेमक्या किती जागा रिक्त आहेत त्याची निश्चिती करण्यात येईल। मुंबई एसटी महामंडळ दरवर्षी नवीन 5,000 लालपरी खरेदी करणार आहे। त्यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करणार असून महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडेतत्वावर बस न घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। मुंबईकरांना शुक्रवारी दिवसभर उकाडा सहन करावा लागला। मुंबईचं तापमान 35 अंशांवर गेलं असून कमाल तापमान 4.6 अंशांवर अधिक नोंदवलं गेलं। तर आजही कमाल तापमानाचा पारा चढा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाली होती। काही भागात समाधानकारक हवेची नोंद झाली आहे। दरम्यान शुक्रवारी मालाड इथं वाईट हवा नोंदवली गेली। तिथली हवा निर्देशांक 203 इतका होता, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेली। काही महत्त्वाच्या महाराष्ट्रभरातल्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात बघत होतो। त्याआधी सैफ अली खान हल्ला प्रकरणातले सगळे अपडेट आपण सविस्तरपणे पाहिले। या आणि अशा अजून काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पुढच्याही बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत। पुढचं बुलेटिन आहे 25 मिनिटं 50 बातम्या। वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आपण या 25 मिनिटं 50 बातम्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। महाराष्ट्रभरात आणि देशभरात नेमकं काय सुरू आहे ते जलद गतीनं आपल्यापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांनी।